महाराजस्व आले. महसूल प्रशासन आता पगारावर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या कल्याणाकरिता महाराजस्व अभियान राबविण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि या अभियानाची राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा सुरू झाली. आता या महाराजस्व अभियानाची परिपूर्ण माहिती व पुस्तक राज्यातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्याची व जनजागृती करण्याची जबाबदारी भूमी अभिलेख विभाग व महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराजस्व अभियान महसूल विभागाने यशस्वीपणे राबवले तर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना केवळ पगारावरच काम करावे लागेल हा प्रश्नचिन्ह महाराजस्व अभियानाची यशस्वीता सिद्ध करणारा आहे. जनतेचे कल्याण आता महसूल प्रशासनाच्या हातात असल्याचं बोललं जात आहे. महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबवायचं असेल तर सर्वप्रथम प्रशासनातील प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे याची चाचपणी महत्त्वपूर्ण आहे. वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयात कोणतीही नोकर भरती नाही, त्यामुळे प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांचा स्टाफ अपुरा आहे. एजंटांची मोठी घुसखोरी आहे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांना एक्सपर्ट नेमून काम करून घ्यावे लागते. त्यामुळे महाराजस्व अभियान राबवताना महसूल प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल प्रशासन विभाग, या विभागात पैशाशिवाय कुठलीच कामं केली जात नाहीत. हा आजपर्यंत जनतेला आलेला अनुभव आहे. दररोजचा ताजा पैसा आणि वर कमाई घेण्यात अग्रेसर असलेला हा महसूल विभाग जवळच्या नातेवाईकाला, अगदी शेजारी राहणाऱ्याला देखील पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही, काम करत नाही. ही वस्तुस्थितीची खासियत सर्वांनाच माहीत आहे. आता राज्य सरकारने महाराजस्व अभियान राबविण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी भूमी अभिलेख व महसूल प्रशासन विभागाकडे सर्व जबाबदारी राज्य शासनाने सोपवली आहे. यामध्ये महसूल प्रशासनाचा विभाग कितपत यशस्वी ठरतो हाच कळीचा मुद्दा आहे. यशस्वी अभियान करण्यासाठी आता प्रशासनातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना केवळ पगारावरच काम करावे लागणार आहे. त्यामुळे काय द्यायचं आणि फक्त फायद्याचं बोला असं म्हणणारे चिंताग्रस्त झाले असून महाराजस्व अभियान कसे यशस्वी करायचे हा प्रश्न महसूल प्रशासनावर उभा टाकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर यशस्वी होणार की ते कागदावरच राहणार? का मंत्री बावनकुळे यांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार या प्रश्नाचं उत्तर लवकरच जनतेला समजणार आहे. या अभियानात महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या घरजागेची मोजणी व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मोजणी शासनामार्फत केली जाणार असल्याची जाहीर घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिरजेतील महाराजस्व अभियानात केली असून जनतेच्या हितासाठी या अभियानात शासनाने मोठे निर्णय घेतले आहेत. तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंतच्या लोकांना न्याय देण्यासाठी महसूल प्रशासन, स्थानिक आमदार, प्रांत तहसीलदार आदी वर्गांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.